आज सुंदररित्या श्रीनाथ केसरी मैदान पार पडलं आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा रॉकेट म्हणलं जातं त्याला, तो घोटकरांचा सर्जा आज फायनलच्या गुणाचा मानकरी ठरला. मित्रांनो, आज आपल्यासोबत त्याचे मालक नाना शेठ आहेत. नाना शेठ, पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आहे. फक्त माझं पहिल्यांदाच तुम्ही मला सांगतो की आज बॅड लक वाटतं तुम्हाला? नाही, बॅड लक आहेच ना. आहे ना, बॅड लक आहे की आम्हाला गटाला आम्ही व्यवस्थित पळालो, आम्ही सेमीला व्यवस्थित पळालो, फायनलला पण गाडी सुंदर पळत होती, पण 50 फुटावरती आल्यावरती थोडी गाडी फॉल्ट झाली. त्याच्यामुळे नाहीतर आम्ही, कारण मी तुम्हाला पण सकाळी पण मुलाखतीत म्हटलं होतं की अख्ख्या महाराष्ट्राचं ह्या जोडीकडे लक्ष आहे. पण बॅड लक तुम्ही म्हटलं, पण तुम्ही एक समाधानी दिसताय की असं नाही की फॉर्च्युनर आले नाही म्हणून तुमच्या चेहऱ्यावर समाधान नाही. कशासाठी? बरोबर. कशासाठी? कष्टावरती गाड्या घेतलेल्या आहेत आपण. आणि आज बघाल तुम्ही तर तेवढ्या पार्किंगला गाड्या आहेत आपल्या. नक्कीच. पण एक असतं की जसं मुलगा वडिलांना काहीतरी कमवून गिफ्ट देतो, तो जो आनंद असतो, तसं आज माझ्या सर्जानी मला किंवा अरुणला जर ती गिफ्ट दिली असती आम्हाला आनंद होता. पण मी असं नाही म्हणत की त्या नंदींचं पहिले मी अभिनंदन करतो की त्याही आज 1 नंबर केला, 2 नंबर केला, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 5, 6, 7 नंबर पर्यंत जेवढे काय झालेत तेवढ्यानं सगळ्यांकडनं, माझ्याकडनं, अरुण पाटील असेल, जगदीश कोळी असेल किंवा एकनाथ पाटील असेल आणि माझा पूर्ण सर्जा ग्रुप यांच्याकडनं मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बरोबर, नक्कीच. आणि खऱ्या अर्थानं आपला रॉकेट सर्जा, आता तुमचं आणि ताईंचं बोलणं झालं का ह्या गोष्टीवर ज्यावेळी फायनल झालं? काय म्हणलं ताई? ठीक आहे, ताईंनी बघितलं की रॉकेट आहे आणि राजाही आहे, तोही चांगला सुंदर पळाला. तिकडे कोणातरी दोन्ही मालकांचं कुठेतरी बॅड लक असेल. बरोबर. आणि ताईंचं वारंवार म्हणणं होतं की माझा राजा असेल पण मला घोटचा सर्जा आवडतोच. हो, मग तसं आम्ही ताईंना दिला ना आणि ताईंची इच्छा पुरी केली. बरोबर, नक्कीच. आणि काय सांगाल आज मैदान कसं झालं एकंदरीत नाना? मग एकदम पारदर्शक झालं, कोणावर अन्याय नाही झाला, कोणाला मार लागलेला नाहीये, कुठल्या नंदीनं मार लागलेला नाहीये, त्याच्यामुळे मी अति आनंदी आहे. बरं, आता ज्यावेळी फायनल झाली त्यावेळी परत तेच दृश्य तुम्हाला म्हणजे बघितलं की गाडी 50 फुटावर जरा पुढं लॉबी झाली. पण काय वाटतं नाना एकंदरीत तुम्हाला? हे प्रत्येक वेळी वारंवार दिसतंय? वारंवार दिसतंय म्हणजे असं होतं की ज्या टायमाला सर्जा स्पीड लावतो निकालामध्ये, त्या टायमाला दुसऱ्या नंदीला कधी कधी स्पीड सहन होत नाही, किंवा तो भावच होतो किंवा ड्रायव्हरांकडनं काय, पण ते चुके कोणाकडनंच होत नाही. बरोबर, आपले स्टार समजायचे. हे एक महत्वाचं तुम्ही बोलला की आपले स्टार आज नव्हते, पण कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. बघा, आज तुम्हाला एक सांगतो, मी 1 नंबर केला असता तर मी म्हणतो ड्रायव्हरांच्या पटाने रात मारला असता. दोष नाही मी कधीच कोणाला देत. बरोबर, जे काय ते आपले स्टार आहे. आणि असं कुठे माझ्याकडे गाड्या नाही. बघा, येत माझी नवीन तार आहे, माझी चुनून आताच घरी गेली, आणि अरुणची एवढी मोठी रॉक आहे. आम्ही सगळ्या गोष्टी समाधानी आहे. तुम्हाला तेच म्हणजे अपेक्षा म्हणजे असं कोणत्याही गोष्टीची नाही. आम्ही मैदानाला येताना अपेक्षा घेऊन येत नाही, फक्त गुलाल आणि नंबरसाठी येतो. बाकी आमची कुठलीच अपेक्षा नसते. आणि आजपर्यंत कुठल्याच बाईट मध्ये आम्ही चुकीचा शब्द बोललो नाही. कमेंट करणारे काही करतात, हे बरोबर. आता मध्यंतरी माझ्या एका मॅटर मध्ये कमेंट करणाऱ्यांनी मला अशी कमेंट केली होती की तू 13 लाख काय देऊ शकतो, तुझ्याकडे 10 लाखाची गाडी आहे. कमेंट करणारी माझ्या दरवाजामध्ये फक्त येऊन पार्किंग बघायला पाहिजे, माझ्या किंवा अरुणच्या काय आहे ती. हे बरोबर आहे. कमेंट करणारे घरी बसून काही कमेंट करतात, ते आपण मनावर नाही घ्यायचं. हे पण बरोबर आहे नाना. आता कुठेतरी आता हे मैदान पार पडलं, आता पुढं भरपूर मोठं मैदान आहे एक, जे पण म्हणजे नामांकित पुसेगाव हिंद केसरी मैदान. तर सर्जाचं नियोजन व्यवस्थित झालंय म्हणजे एकदम आपलं सगळे मैदानाचं नियोजन अरुण व्यवस्थित करतो, जगदीश करतो. हार जितीचा आम्हाला कुठल्याच प्रकारचा काय गम नाही, हे आम्हाला ती सवय झालेली. नक्कीच. आणि खऱ्या अर्थानं आता सर्जा मुंबईला जाणार आहे का आपल्या इकडे? मुंबईला जाणार आहे. म्हणजे बिनजोड असणार आहेत का? हो, बिनजोड चालू झालं ना आमचं. बिनजोड चालू झालेत म्हणजे तिकडे. बिनजोडला तुम्ही प्रत्येक वेळी बघायला जाता? बिनजोडला असतं प्रत्येक वारंवार? नाही, मी सरासरी बिनजोडच्या मैदानाला नसतो. जेवढा मी वरती असतो तेवढा मी बिनजोडला नसतो. कारण मी पण बघतो कधी तुम्ही म्हणजे दिसत नाही शक्यतो. कारण काय होतं माहिती का, दिवसभर उन्हात घालवायला लागतो, गाडी सुटच तोपर्यंत 2-3 तास थांबायला लागतं. बरोबर. आणि मला थोडा माझ्या तब्येतीचा प्रॉब्लेम असल्या कारणामुळे मी मुंबईच्या मैदानाला नसतो. सर्जाला तेवढं स्पीड मिळण्यासाठी तुम्ही कुठला नंदी तयार करायची इच्छा म्हणजे वाटते का तुम्हाला की बाबा आपण देवानी जसा आम्हाला सर्जा दिला, बरोबर, देवाच्या कृपेने, एकरीच्या कृपेने, तसा बघू दुसरा नंदी लागला तर. कारण आता तुम्ही बघताय की म्हणजे घोटच्या सर्जाला स्पीड हे महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या. आणि विशेष म्हणजे
तुम्हाला म्हटलं मी की अख्ख्या आज पब्लिकचं पण लक्ष या जोडीवर होतं. एक खिलार जोडी. मी तुम्हाला एक सांगू, जो आज सकाळपासून मला इथं आल्यानंतर माझ्या सर्जामुळे मला मिळालेला मान आणि जो सन्मान आहे तेच माझ्यासाठी एक नंबरचं बक्षीस आहे. नक्कीच नाना, खूप काही जास्त वेळ आज घेत नाही. एबीपी माझ्या वर्षी सारख्या ठिकाणी मी कशाला गेलो असतो. हे पण बरोबर. त्या लाईव्हमध्ये मला सर्जाने दाखवून दिला ना. आज माझ्या गावातले मित्र असतील, माझ्या फॅमिली असेल, माझा आणखीन काही बाहेरचे फ्रेंड सर्कल असतील, बरोबर, त्या सगळ्याही मला ते फोटो पाठवले. म्हणजे हा पण माझा एक नंबरच आहे ना. नक्कीच नाना, जास्त काही वेळ घेत नाहीये. तुमचा प्रवास खूप लांबचा आहे, पण येत्या काळात सर्जा इकडे पण पळताना दिसेल आणि बिनजोड तर 100% त्याच्या आम्हाला बघायला पण मिळतील. पण जास्त तुम्हाला इथं दिसेल. नक्कीच नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. इथं काय दिसेल ते पण सांगतो. कारण इथं कसं असतं, आम्हाला गट कधी पळणारे माहिती असतं. गट पळून आल्यानंतर आमचा निवांत रिलॅक्स आराम असतो. तुम्ही बघता की आम्ही काही कुठेही झोपतो. त्यानंतर सेमी पास झाल्यानंतर डेडलॉक असल्यानंतर आम्हाला फायनल भेटते. बरोबर. तोच आनंद घेतो आम्ही. आणि विशेष म्हणजे जरी लॉबी नसते तर किती नंबर असतो आपला? लॉबी नसते ते 1-2 तर 100% होता दुसरा पर्यंत. ठीक आहे, चल शुभेच्छा. असा एक नंबर नाही म्हणत, पण मी 2 नंबर. ठीक आहे, शुभेच्छा.